हॅलो. तर आजचा व्लॉग हा असा आहे की मागच्या 19 फेब्रुवारीला मिस्टरांचा बड्डे होता आणि त्या दिवशी मी हे छोट्या मोठ्या क्लिप्स काही घेतल्या होत्या, पण मी पोस्ट केल्या नाहीत. म्हटलं एडिट करायचं म्हणून माझं राहून गेलं. तर आज झालं असं होतं की मिस्टरांचा बड्डे होता आणि दरवेळी मी त्यांच्या बड्डेच्या दिवशी म्हणजे रात्री 12 वाजता आम्ही दरवेळी काही ना काही छोटं मोठं सेलिब्रेशन करत असतो, म्हणजे घरात एखादा केक वगैरे आणून वगैरे. आणि तर त्या दिवशी नेमकं मी काही केक वगैरे आणला पण नव्हता आणि असं काही डोक्यात नव्हतं की आज करायचं आहे वगैरे. पण नंतर जसं जसं रात्री 12 वाजायला लागले आणि त्यांचा वाढदिवस आहे म्हटलं उद्या, तर यावर्षी आपण काहीच केलं नाही. ही खंत मनाला लागून राहिली 11:30 वाजल्यापासून. मग ॲक्च्युली नंतर आठवलं की घरामध्ये एक कलिंगड होतं. मध्ये कलिंगड घेतलं आणि म्हटलं ते कट करायचं आणि ते कट करून त्याचं काहीतरी बनवायचं आपण ॲज अ केकसारखं दिसणारं 2 लेअर करून, हे डोक्यात होतं. म्हणून घरातलं कलिंगड घेतलं आणि ते थोडंसं कटिंग केलं, त्याच्या साली वगैरे काढल्या आणि ते एकावर एक लेअर करून असं केलं. म्हटलं ह्यावेळी फ्रूट केक आपण खाऊया, म्हणून असा मी फ्रूटचा केक बनवला होता. पण काय हरकत आहे ना, की प्रत्येक वेळेलाच आपण केक घेऊ असं अवेलेबल असेलच असं नाही ना, प्रत्येक वेळी केकच असायला पाहिजे असं काही नाही. ह्या पण छोट्याशा गोष्टीमधून मला हा आनंद घेता आला, तो मी इथे सेलिब्रेट केला. आणि मिस्टरांना पण ह्याची काहीच कल्पना नव्हती की मी हे असं केलं असेल काहीतरी म्हणून. त्यांना आपलं वाटलं असेल की नेहमी मी केक आणते त्यामुळे केक वगैरे आणला असेल, पण मी यावेळी लिटरली केक वगैरे काहीच घेतला नव्हता. म्हणून ही आयडिया डोक्यामध्ये आली आणि हे केलं. पण माझं असं मत आहे की ते आत्ताच्या ह्या जमान्यामध्ये जंक फूड आणि सगळं गोड वगैरे खाण्यापेक्षा हे फ्रूट खाऊन जरी केलं आपण, फ्रूटचं जरी सेलिब्रेशन केलं तरी काय हरकत आहे ना. म्हणून म्हटलं चला नवीन काहीतरी करून बघूया. तर माझा प्लॅन सक्सेस झाला आणि मी या ह्याच्यापासून वॉटरमेलनपासून कलिंगडापासून एक असा केकसारखा आकार त्याचा बनवला, 2 लेअर केले आणि तो मी ॲज अ केक म्हणून सेलिब्रेशनसाठी ठेवला. आणि मग संध्याकाळी रात्री 12ला 5-10 मिनटं कमी होते त्यावेळी ही सगळी माझी तयारी सुरू होती, कारण ती एक खंत होती मनामध्ये की आपण यावेळी काहीच केलेलं नाही आहे. म्हणून सडनली पटकन हे सगळं केलं, आरती वगैरे केली. बाहेर मी जसं नेहमी थोडंसं डेकोर करते सरप्राईझिंगली तसं थोडंसं केलं आणि सेलिब्रेशन केलं. आज मी हे जे केलं आहे म्हणजे वॉटरमेलन पासून हा म्हणजे असंच आनंद घेण्याचा केक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून मी एक गोष्ट शिकले की परिस्थिती कुठलीही असो तर माणसाने ती परिस्थिती हँडल करायला शिकलं पाहिजे आणि जशी वेळ येईल तसं त्यातून पुढं जायला पाहिजे. असं नाही ना प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रत्येक टायमाला अवेलेबलच असेल असं नाही ना. तर जे आहे त्याच्यामध्ये आनंद शोधायला पाहिजे. आणि अशा प्रकारे मी इथे हा माझा फ्रूट केक बनवला आहे आणि थोडंसं डेकोर केलं आणि रात्रीचे 12 वाजले होते. सेलिब्रेशन वगैरे केलं, आरती वगैरे केली आणि असं छोटंसं आम्ही सेलिब्रेशन केलं. तर अशा प्रकारे मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काही ना काही शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हटलं तुमच्याशी शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ आज पुन्हा टाकते आहे. ॲक्च्युली 19 फेब्रुवारीचा हा व्हिडिओ आहे, पण मी टाकला आहे आता. म्हटलं असंच शेअर करूया आपल्या लाईफमध्ये जे काय चाललं आहे ते. तर दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी बड्डे होता त्या दिवशी संध्याकाळी पण करायचंच होतं सेलिब्रेशन. ते ऑफिसच्या मुलांनी वगैरे केलंच, आमचं नेहमी पण असतं, पण यावेळी मुलांनी केक आणला होता सेलिब्रेशनचा. आणि मग पप्पा आणि आमची सगळी फॅमिली वगैरे आम्ही घरात केक वगैरे कटिंग केला आणि अशा प्रकारे मिस्टरांचा बड्डे सेलिब्रेट केला. आणि तनिष्काने पण एक पप्पासाठी कार्ड बनवलं होतं, ते पण तिने त्यांना दिलं. ती दर बड्डेला पप्पाला ग्रीटिंग कार्ड बनवत असते, मलाही ग्रीटिंग कार्ड्स बनवत असते. कारण म्हणते मग मी काय घेऊ तुमच्यासाठी, मी हेच बनवू शकते, मी आत्ता काय कमवत नाही तर मी तुमच्यासाठी एवढं तर करू शकते. म्हणून ती दरवेळी आम्हाला बड्डेला तिच्या क्राफ्टमधून एखादं कार्ड वगैरे बनवण्याचा प्रयत्न करत असते. अशा प्रकारे आमचा बड्डे हा आज सेलिब्रेट झाला. आणि अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे ती म्हणजे तुमच्यासाठी, की मला माहीत आहे की तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात पण तुम्ही अजून मला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर प्लीज मला सबस्क्राईब करा, कारण मी जे व्हिडिओज वगैरे पोस्ट करते ते तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं तर माझे नोटिफिकेशन वगैरे तुम्हाला येतील आणि माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचायला मदत होईल.
त्यामुळे म्हटलं की सबस्क्राईब करा प्लीज, आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट वगैरे करत जावा. तुमचं ॲप्रिशिएशन माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन, बाय.